श्रोतेहो नमस्कार. इतिहासातील पाऊलखुणा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. टेम्पल्स ऑफ लोणार या ग्रंथाचे लेखक सचिन दीक्षित जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्याचबरोबर भारत विद्यामध्ये MA झालेले आहेत आणि त्यांचे बरेचसे लेख प्रकाशित होत राहतात. त्यांच्यासोबत आज आपण हितगुज करणार आहोत. वत्सगुल्म, वाशिम आणि वाशिमचं इतिहासातील महत्व याविषयी आपण त्यांच्यासोबत खास चर्चा करणार आहोत. तर दीक्षित सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद इरफान. तुमच्या सगळ्या श्रोत्यांना आणि दर्शकांना सुद्धा माझा नमस्कार. सर्वात प्रथम मला हेच म्हणायचं की आता सध्या आपण पाहतोय की वत्सगुल्म वाकाटक राजाची राजधानी आहे. हे प्रत्येकाला म्हणजे लगभग वळणी पडलेलं आहे की प्रत्येकापर्यंत हा मेसेज गेलेला आहे. परंतु नेमकं वाकाटक राजा, त्याच्यानंतर वत्सगुल्म नगरी, वाशिमचं इतिहासातील महत्व याविषयी आपण चर्चा करतोय. तर नेमकं वाशिमचं इतिहासातील काय महत्व आहे, वत्सगुल्म कसं निर्माण झालं, वाकाटक राजाची राजधानी कशी झाली याविषयी मला सांगा. नक्कीच. तर तुम्ही बरोबर बोललात. वाशिम आणि वाकाटक एवढी जोडी सगळ्यांना कळलेली आहे, पण नेमकं वाकाटक राजांचं किती महत्व होतं भारतात आणि त्या काळी आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा वाशिम भारताच्या इतिहासातलं किती महत्वाचं आहे, मला वाटतं हा विषय रंगवून फार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. नक्कीच. तर आपण नावापासून सुरू करूया. वाशिमचं जे प्राचीन नाव आपल्याला सापडते ते आहे वत्सगुल्म. बिलकुल. आणि त्या संस्कृताचं प्राकृतिकरण होताना शब्दांचे फेरबदल बदलत होतात. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे पैठण. त्याचं मूळ नाव होतं प्रतिष्ठान, पण प्राकृतमध्ये त्याचं पाईटान करून टाकलं आणि पाईटानचं पैठण. तसंच वत्सगुल्मचं वच्छगुल्म आणि मग वच्छगुल्मचं वच्छम म्हणजे वच्छमचं वाशिम झालेलं आहे. आता त्यात अजून एक गंमत अशी झालेली आहे आपल्या गावाची ऐतिहासिकता की इंग्रज आल्यानंतर त्यांना ते वाशिम न आवडल्यामुळे त्यांनी त्याचं इंग्लिश मध्ये स्पेलिंग BASSUM असं केलं आणि बरेच काळ म्हणजे आता पण ते जुने हिंदी बोलणारे लोक त्याला बासम म्हणतात. तर असे हिंदी आणि मराठीत वेगवेगळे नाव असणारे मोजके शहर आहेत, जसं मद्रास, चेन्नई आणि मुंबई, बॉम्बे. तर तेवढं महत्वाचं नाव आपल्या वाशिमला मिळालेलं आहे. पण प्राकृतानुसार ते वाशिम झालेलं आहे. मला वाटतं हे नमूद करण्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वाकाटकांचं म्हणाल तर लोकांना फार एवढं माहिती असतं की राजा होता आणि थोडस कोणी जागरूक असला तर त्याने अजिंठा बांधलं. पण वाकाटकांचं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की गुप्त वाकाटक काळ हा भारतीयातला सुवर्ण काळ मानला जातो. म्हणजे भारतातली समृद्धी, भारतातली कला, भारतातली सोन्याची नाणी, वस्त्र परंपरा ह्याचा जो उत्कर्ष झालेला आहे, तो एक महत्वाचा उत्कर्ष ह्या काळात झालेला आहे. आणि त्यातली गंमत अशी की वाकाटकांची मूळ सुरुवात जी झालेली आहे ती नागपूर जवळ झालेली आहे. म्हणजे नंदीवर्धन ही त्यांची बरेच काळ आणि प्रवर्तू अशा 2 राजधान्या त्यांच्या बदलत राहायच्या. तर बऱ्याच काळ त्यांची ती एक राजधानी होती आणि त्याची मग एक ब्रांच सर्वसेनापासून वाशिमला सुरू झाली. पण वाशिम ब्रांच यायच्या आधी ह्यांची गुप्त राजांसोबत ह्यांचे लग्नाचे संबंध होते. त्यावेळेस लोकांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की पूर्ण उत्तर भारत गुप्तांकडे आणि पूर्ण ऑलमोस्ट सगळा दक्षिण भारत वाकाटकांकडे. म्हणजे ह्या सोयरिकीत आजचा 80% भारत, 70% भारत यांनी राज्य केलेलं आहे. आणि त्या खालच्या अर्ध्या भागाचं राज्य 350 नंतर वाशिमहून चालायचं. इतकं महत्वाचा प्रदेश आहे. म्हणजे जर तुम्ही आता यांचा जो एक वाशिम ब्रांच आपण साधारणतः 340 वगैरे नंतर आपण सुरुवात करतो. सर्वसेन, देवसेन, विंध्य, शक्ती दुसरा आणि मग हरिशण असे ते 5 राजांचे नाव आहेत. तर त्यातला हरिशणच्या वेळेस साधारणतः त्याचं राज्य आजच्या बडोद्यापासून ओरिसापर्यंत आणि खाली इथे जवळपास आजचा जो नवा आंध्र प्रदेश आणि मैसूर वगैरे जवळपास इतक्या भागात होता. तर हे खूप मोठं राज्य आहे. बिलकुल. हे आपण इतिहासाच्या पद्धतीने पाहतोय. त्याचबरोबर एक सायंटिफिकली आपण म्हणूया त्याला की मध्यमेश्वर जे आहे त्याची निर्मिती सुद्धा आपल्या वाशिम मध्ये आहे. म्हणजे मध्यमेश्वरला वाशिम सोबत कसं जोडलं जाते? नाही, मध्यमेश्वराची गंमत अशी झालेली की मध्यमेश्वराचं भारताच्या इतिहासात खूप महत्वाचं स्थान आहे, फक्त वाशिमच्या नाही. तर पारंपरिक कल्पना अशी आहे की कालमापनाची जी मध्यरेखा आहे ती आज आपण ग्रीनविचला मानतो आणि ते GMT नुसार आपण भारत 5.5 तास पुढे IST आपण सांगतो. पण पारंपरिक आपली जी पंचांगाची रीत आहे त्यामध्ये ती मध्यरेखा वाशिमहून जाते अशी मानते. त्याच्यामुळे मध्यमेश्वर, तर त्या हिशोबाने त्यांनी मध्यमेश्वर बांधलं. तर खरं तरी फक्त वाशिमहून जाते असं नाही, वेगवेगळ्या ग्रंथानुसार त्याचे शहराचे नाव आहेत. तर सिद्धांत शिरोमणी झालं, सूर्य सिद्धांत झालं, भास्कराचार्याचे ग्रंथ झाले आणि वत्सगुल्म असे 7-8 ग्रंथ आहेत. तर त्यानुसार ती साधारणतः उज्जैन वाशिम
आणि कांची या 3 शहरातनं जाते. आणि बाकी काही ठिकाणी त्यात परळी टाकलं, काही ठिकाणी पुरी टाकलं. पुरी हे खूप साधं नाव आहे, त्यामुळे अनेक पुरी असू शकतात. तर ते मध्यमेश्वर महत्वाचं आहे कालगणनेसाठी. आणि त्यानुसार मग मध्यमेश्वराचं मंदिर यांनी बनवलं. आणि मेरिडियन एक जो महत्वाचा आहे उभा, ते मध्यमेश्वर वाशिममध्ये इस्टॅब्लिश झालं. पण ह्याची अजून एक गंमत आहे की मध्यमेश्वर आणि वाकाटक यांचे एक खूप महत्वाचा संबंध जोडलेला आहे. मध्यमेश्वर आणि वाकाटक यांचा सुद्धा एक महत्वाचा संबंध आहे. तो खूपच म्हणजे अगदी जाणकार लोकांना माहिती आहे. तो असा की वाकाटकांचे बरेचसे राजे आपल्याला पुराणात माहिती होते, पण शिलालेख त्यांचे सापडले नाही. म्हणजे साधारणतः 1930-40 पर्यंत वाकाटक असं कोणीतरी आहे एवढंच आपल्याला माहिती होतं. आणि अजंठाला एक लेख सापडल्यानंतर कोणीतरी हरिशण होता. आणि जसं नंतर उत्खनन आणि शिलालेख सापडायला लागले त्यावेळेस मिराशी आणि जामखेडकर वगैरे यांच्या संशोधनानंतर गंमत अशी झाली की वाशिम जवळ एक हिस्से बोराळा म्हणून गाव आहे. हिस्से बोराळा म्हणून पुसदरोडला ते आहे. तर तिथे आपल्याकडे हिस्से बोराळाचा ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. ब्राह्मी लिपी संस्कृत शिलालेख हिस्से बोराळाला वाशिम मध्ये सापडलेला आहे. त्याचं वाचन शोभना गोखलेंनी केलं. आता त्यात गंमत काय झाली की त्यात एक तर त्यांनी त्या राजाचं नाव टाकलं आणि दुसरं त्यांनी शक टाकलं. त्याच्यामुळे कसं झालं की शके इतक्याला हा राजा होता, हा इतका हमखास पुरावा आहे की त्यामुळे हे राजे होते आणि कधी होते ह्याचं आपल्याला मिळालं. पण त्यासोबत दुसरी गंमत अशी झालेली आहे की सुदर्शन नावाचा एक तलाव त्या माणसाने तिथे बनवला. आणि असाच एक सुदर्शन तलाव गुजरातमध्ये खूप फेमस आहे. तर त्याची कदाचित ती परंपरा असावी. पण सगळ्यात महत्वाचा आज जे ट्विटरवर वाशिम फेमस आहे, ट्विटरवर वाशिम फेमस आहे, बऱ्याच लोकांना भारतीयांना माहिती नाही. लेफ्टिस्ट आणि रायटिस्टच्या भांडणात हिस्से बोराळाचा लेख वारंवार येतो. तो का हे मला वाटते वाशिमच्या लोकांना सांगायला पाहिजे. तर हिस्से बोराळाच्या लेखामध्ये लिहिता लिहिता त्यांनी युधिष्ठिर वर्ष असा एक थोडासा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यावर संशोधकांचे मतभेद आहेत. अजय मित्र शास्त्री, त्याच्यानंतर सूर्यनारायण, शोभना गोखले, कौलते वगैरे यांचे मतभेद आहेत. पण साधारणतः त्याची मांडणी अशी आहे की त्या लेखात त्यांनी या देवस्थानाचं नाव तर दिलंच आहे, पण त्यांनी हे सांगितलं की युधिष्ठिर झाल्यानंतर इतक्या 3000 वर्षांनी हा राजा झाला आणि त्यांनी हा तलाव, त्याच्या सेवकांनी हा तलाव बनवला. तर त्यामुळे अप्रत्यक्षपणे महाभारत कधी झाला याचा तुम्ही रेफरन्स दिलेला आहे. आणि त्यात दुसरी अशी गोष्ट केलेली आहे की वर्ष नेमकं काय लिहिलेलं याच्याबद्दल संशोधकांमध्ये थोडे वाद आहेत, ते अक्षर काय. पण त्यात त्यांनी नक्षत्रांची स्थिती पण दिलेली आहे. आणि ती नक्षत्रांची स्थिती एक्झॅक्टली युधिष्ठिर राजा झाला होता तेव्हाची. हे कशावरून आपण म्हणजे सांगते, हे महाभारतात लिहिलेले आहे. युधिष्ठिर आणि परीक्षितांच्या राज्यवर्णनाची नक्षत्र स्थिती आहे. तर ती मॅच होते इथे. तर तिच्यामुळे काय की कोणत्या संशोधकाला तुम्ही मांडता त्यानुसार वर्ष की नक्षत्र गणना हे तुम्ही निवडा. पण आज हिस्से बोराळाच्या लेखामुळे महाभारताचा 5व्या शतकातला पुरावा तो आहे. आणि आता तुम्ही हे म्हणू शकत नाही की आपण 2025ला डिबेट करणारे म्हणून कोणीतरी लिहून गेलेलं असेल. हे शक्य नाही. त्यांनी लिहिलं ज्या अर्थी त्यावेळेस त्यांची मान्यता होती. नक्कीच. आता आपण इथून पुढे येऊयात पदमतीर्थाकडे. एक वेगळंच अट्रॅक्शन आहे पदमतीर्थ. आपण म्हटलं की हे काय आहे नेमकं, लोकांना म्हणजे पदमतीर्थ आहे, मंदिर आहे तिथे, इतकं आपल्या या जनरेशनला माहिती आहे, पण त्याचा काय इतिहास आहे? नाही, पद्मतीर्थाची एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पद्माच्या आकाराचा तलाव किंवा बारव, जे काय तुम्ही त्याला म्हणाल, साधारणतः बारव म्हणायला पाहिजे, हे भारतात तसेच दुर्मिळ आहे. म्हणजे मॉडर्न तुम्ही कमळाचा आकाराचा बनवायचा विरुद्ध त्रिकोणाचे साचे वापरून तो त्रिकोण असा 30-30 अंशांनी गोल फिरवायचा म्हणजे तुमचा एक कमळ बनतो. तर त्यानुसार पद्मतीर्थ तुम्ही बनवलं आणि त्यात मग त्यात तुम्ही त्याला पावित्र्य दिलं आणि तिथे धर्म कार्य करायचं आणि पुण्य मिळतं. ह्या हिशोबाने ते बनवलेलं आहे. पण किती ठिकाणी आहेत पद्मतीर्थ? ते पद्म आकाराचे प्राचीन तीर्थ फार नाहीच आहेत भारतात. अच्छा. कारण आपल्याकडे 12 जे आहेत ते सध्या चौकोनच असतात. बिलकुल. फार तर एखाद्या गोल विहिरीला तुम्ही तीर्थ म्हणा किंवा घाटाला तीर्थ म्हणा. पुष्कर साधारणतः चौरस आहे. ठीक आहे. पोखरणी आहे आपल्याकडे परभणीकडे, ती चौकटच आहे. तर पद्मतीर्थ आणि फक्त पद्मतीर्थ नाही, वत्सगुल्म महात्म्यानुसार वाशिममध्ये 108 तीर्थ आहेत वाशिमच्या आसपास. त्यातले बरेचसे आजकाल सापडत नाही, पण त्यातलं पद्मतीर्थ सापडतं. आणि त्याचा ड्रोन मधला जर फोटो घेतला तर तो पावसात भरलेला असताना खूप सुंदर दिसतो.
आणि आता दिवाळी वगैरे जे आहे त्याचबरोबर दसऱ्याला एक दीपोत्सव आता नवीन सुरू झाले खूप म्हणजे अप्रतिम दिसतो. म्हणजे वाशिमला एक वेगळीच ओळख त्याच्यामुळे निर्माण होत आहे. आपल्या विदर्भातही नाहीच ह्या प्रकारचं. आता मॉडर्न कोणी सिमेंटचं केलं तर ठीक आहे, पण ते केलेलं आहेच. आणि याचबरोबर आता आपण संभाजी राजांकडे येऊया. संभाजी राजांचं आणि वाशिमचं काय नातं आहे? अच्छा, हा, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. तर वाशिमचं साधारणतः मराठेशाही आणि पेशवाईचे यांचे खूप महत्वाचे संबंध झालेले आहेत. तर मुघलांचा शिरकाव खरं तर जुन्या अकोला जिल्ह्यात खूप आधी झालेला आहे आणि त्यांनी ते बाळापूरला त्यांचं ठाणं बनवलं होतं. तर त्यानुसार मधल्या एका काळात संभाजी राजांना जागीर म्हणून हा परिसर आपला मिळालेला होता. वाशिम मालेगाव संभाजी राजांची जागीर होती. हा, ही जागीरच होती, त्यांना जागीरच दिलेलीच होती. आणि म्हणून मग आपण म्हणतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी प्रतापराव गुजर येऊन ते लुटलं. त्याचं कारण तुमची जागीरच होती ना, तुमचं राज्यच होते. आणि हे फक्त हे होतं असं नाहीये. आज बाजीराव जो आहे तो साखरखेड्याला लढाई करून गेलेला आहे निजामासोबत. आपलं साखरखेडा आहे. तिच्यानंतर पेशवे मेहकर वाशिमला येऊन गेलेले आहेत आणि ज्यांच्यामुळे बालाजीचं नवमंदिर बांधलेलं आहे. ते स्वतः एक खूप मोठे सरदार होते काळू. बिलकुल, आपण त्यांच्याकडे वळूयात आता. तर बालाजी मंदिर वाशिम वत्सगुल्म काय कनेक्शन आहे? नाही, आता बालाजी मंदिरची महत्वाची गंमत अशी आहे की आपण साधारणतः आपल्या परिसरात विष्णूच्या कुठल्याही मूर्तीला सरसकट आपण बालाजी म्हणतो आणि ते सामान्य माणसाला. मला तेच म्हणायचं की या बालाजी मंदिराचं वैशिष्ट्य काय? तर विष्णूची ही जी मूर्ती आहे ती त्याचे खरं तर शंखचक्र गदा पद्मानुसार त्याचे 24 प्रकार होतात, केशव माधव वगैरे. तर त्यानुसार ह्याचं नाव वेगळं आहे, पण आता लोक बालाजी म्हणतात. तर आपण त्याला तुमच्या अभ्यासानुसार. तर आमच्या अभ्यासानुसार सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय की ह्या विष्णूच्या वरच्या प्रभा मंडळीमध्ये विष्णूचे इतर 12 विग्रह कोरलेले. अच्छा, जे दुसरीकडे नाही सापडतच नाही. दुसरीकडे दशावतार सापडतात. अच्छा, इथे दशावतार तर आहेच. अच्छा, म्हणजे मत्स्य अवतार ते गौतम बुद्ध, पण विष्णूचे इतर रूप शंखचक्र गदा पद्माचा सिक्वेन्स बदलून ते वरती केलेले आहेत. आणि तिच्यानंतर तिथे ब्रह्मा आणि शंकर कोरलेले आहेत. तर ते खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गंमत अशी आहे की ही विष्णूची मूर्ती 1770-80च्या परिसर तर ती सापडलेली. अच्छा, हा, त्यामुळे इकडेच सापडलेली आहे ती. आणि त्याची अजून एक वेगळी गंमत आहे की काय झालं होतं की आपल्याकडे निजाम, इंग्रज आणि नागपूरकर भोसले यांचे तह व्हायचे. त्या तहानुसार वाशिम 3 भागात विभागलेलं गेलं होतं. अच्छा, आता जर पुरावा सापडत नाही त्यामुळे ते थोडं कठीण जातं, पण हा इंग्रजांच्या विभागात सापडला होता ही मूर्ती. अच्छा, 3 विभागामध्ये नाकाला जी टॉकीज होती तिथे ते खोदकाम करताना त्यांना ती सापडली. आणि मग काळू म्हणाले की आता मी युद्धाला चाललो बंगालच्या, ते जर मी जिंकलो तर मंदिर बांधेल. तर ते जिंकले आणि त्यांनी मंदिर बांधलं. तर हा खरं तर नवा बालाजी. अच्छा, तिथून थोडासा आधी पेठेत जर आपण आलो तर जुना बालाजी. नवा बालाजी, जुना बालाजी. हा, अच्छा, जुने जे लोक आहेत हा नवा बालाजी, तो जुना बालाजी. पण इतिहासाच्या दृष्टीने ही मूर्ती निदान तुमची 11व्या-12व्या शतकातली आहे. अच्छा, कमीत कमी. एक अंदाज आपण बांधू शकतो. नाही, अभ्यासानुसार अगदीच कोरा अंदाज नाही, कारण तुलनात्मक अभ्यास जर करायचा झाला तर वाशिम जिल्ह्यात निदान बालाजीच्या एक 8 ते 10 मूर्ती आहेत. अच्छा, किंदी राजाला निदान 4 मूर्ती आहे. की कोणत्या संशोधकाला तुम्ही मांडता त्यानुसार वर्ष की नक्षत्र गणना हे तुम्ही निवडा. पण आज हिस्सेबराच्या लेखामुळे महाभारताचा 5व्या शतकातला पुरावा तो आहे. आणि आता तुम्ही हे म्हणू शकत नाही की आपण 2025ला डिबेट करणारे म्हणून कोणीतरी लिहून गेलेलं असेल. हे शक्य नाही. त्यांनी लिहिलं ज्या अर्थी त्यावेळेस त्यांची मान्यता होती. नक्कीच. आता आपण इथून पुढे येऊयात पदम तीर्थाकडे. एक वेगळंच अट्रॅक्शन आहे पदम तीर्थ. आपण म्हटलं की हे काय आहे नेमकं, लोकांना म्हणजे पदम तीर्थ आहे, मंदिर आहे तिथे, इतकं आपल्या या जनरेशनला माहिती आहे, पण त्याचा काय इतिहास आहे? नाही, पद्मतीर्थाची एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पद्माच्या आकाराचा तलाव किंवा बारव, जे काय तुम्ही त्याला म्हणाल, साधारणतः बारव म्हणायला पाहिजे. हे भारतात तसेच दुर्मिळ आहे. म्हणजे मॉडर्न तुम्ही कमळाचा आकाराचा बनवायचा विरुद्ध त्रिकोणाचे साचे वापरून तो त्रिकोण असा 30-30 अंशांनी गोल फिरवायचा म्हणजे तुमचा एक कमळ बनतो. तर त्यानुसार पद्मतीर्थ तुम्ही बनवलं आणि त्यात मग त्यात तुम्ही त्याला पावित्र्य दिलं आणि तिथे धर्म कार्य करायचं आणि पुण्य मिळतं. ह्या हिशोबाने ते बनवलेलं आहे. पण किती ठिकाणी आहेत पद्मतीर्थ? ते पद्म आकाराचे प्राचीन तीर्थ फार नाहीच आहेत. अच्छा, कारण आपल्याकडे 12 जे आहेत ते सध्या चौकोनच असतात. बिलकुल. फार तर एखाद्या गोल विहिरीला तुम्ही तीर्थ म्हणा किंवा घाटाला तीर्थ म्हणा. पुष्कर साधारणतः चौरस आहे. ठीक आहे, पोखरणी आहे आपल्याकडे परभणीकडे, ती चौकटच आहे. तर पद्मतीर्थ आणि फक्त पद्मतीर्थ नाही,
वत्सगुल्म महात्म्यानुसार वाशिममध्ये 108 तीर्थ आहेत वाशिमच्या आसपास. तर त्यातले बरेचसे आजकाल सापडत नाही, पण त्यातलं पद्मतीर्थ सापडतं आणि त्याचा ड्रोन मधनं जर फोटो घेतला तर तो पावसात भरलेला असताना खूप सुंदर दिसतो. बिलकुल. आणि आता दिवाळी वगैरे जे आहे त्याचबरोबर दसऱ्याला एक दीपोत्सव आता नवीन सुरू झालेला आहे. बिलकुल. तर खूप त्यानुसार म्हणजे अतिशय अप्रतिम दिसतो. म्हणजे वाशिमला एक वेगळीच ओळख त्याच्यामुळे निर्माण होत आहे. आपल्या विदर्भातही नाहीच म्हणजे ह्या प्रकारचं आता मॉडर्न कोणी सिमेंटचं केलं तर ठीक आहे, जी. पण ते केलेलं आहेच आहे. आणि याचबरोबर आता आपण संभाजी राजांकडे येऊया. संभाजी राजांचं आणि वाशिमचं काय नातं आहे? अच्छा, हा, हे बऱ्याच लोकांना माहिती जी. नाही. तर वाशिमचं साधारणतः मराठी शाही पेशवाईचे यांचे खूप महत्वाचे संबंध झालेले आहेत. तर मुघलांचा शिरकाव खरं तर जुन्या अकोला जिल्ह्यात खूप आधी झालेला आहे जी. आणि त्यांनी ते बाळापूरला त्यांचं ठाणं बनवलं होतं. तर त्यानुसार मधल्या एका काळात संभाजी राजांना जागीर म्हणून हा परिसर आपला मिळालेला होता. अच्छा. वाशिम मालेगाव. संभाजी राजांची जागीर होती. हा, ही जागीरच होती, त्यांना जागीरच दिलेलीच होती. अच्छा. आणि म्हणून मग ते आपण म्हणतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यांनी प्रतापराव गुजर येऊन कारंजाला लुटलं. ते लुटलं त्याचं कारणीकार तुमची जागीरच होती ना, ते तुमचं राज्यच होते. आणि हे फक्त हे होतं असं नाहीये. आज बाजीराव जो आहे तो साखरखेड्याला लढाई करून गेलेला आहे निजामासोबत. आपलं साखरखेड आहे. तिच्यानंतर पेशवे मेहकर वाशिमला येऊन गेलेले आहेत आणि ज्यांच्यामुळे बालाजीचं नवमंदिर बांधलेलं आहे. ते स्वतः एक खूप मोठे सरदार होते काळू. बिलकुल. आपण त्यांच्याकडे वळूयात आता. तर बालाजी मंदिर, वाशिम, वत्सगुल्म काय कनेक्शन आहे? नाही, आता बालाजी मंदिरची महत्वाची गंमत अशी आहे की आपण साधारणतः आपल्या परिसरात विष्णूच्या कुठल्याही मूर्तीला सरसकट आपण बालाजी म्हणतो आणि ते सामान्य माणसानुसार. मला तेच म्हणायचं की या बालाजी मंदिराचं वैशिष्ट्य काय? हा, तर विष्णूची ही जी मूर्ती आहे ती त्याचे खरं तर शंखचक्र गदा पद्मानुसार त्याचे 24 प्रकार होतात, केशव माधव वगैरे. तर त्यानुसार ह्याचं नाव वेगळं आहे, पण आता लोक बालाजी म्हणतात तर आपण त्याला. तुमच्या अभ्यासानुसार? हा, तर आमच्या अभ्यासानुसार सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय की ह्या विष्णूच्या वरच्या प्रभा मंडळीमध्ये विष्णूचे इतर 12 विग्रह कोरलेले. अच्छा. जे दुसरीकडे नाही सापडतच नाही. दुसरी साधारणतः दुसरीकडे दशावतार सापडतात. अच्छा. इथे दशावतार तर आहेच आहे. अच्छा. म्हणजे मत्स्य अवतार ते गौतम बुद्ध, पण विष्णूचे इतर रूप शंखचक्र गदा पद्माचा सिक्वेन्स बदलून ते वरती केलेले आहेत आणि तिच्यानंतर तिथे ब्रह्मा आणि शंकर कोरलेले आहेत. तर ते खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गंमत अशी आहे की ही विष्णूची मूर्ती 1770-80च्या परिसर तर ती सापडलेली. अच्छा. हा, त्यामुळे इकडेच सापडलेली आहे ती. आणि त्याची अजून एक वेगळी गंमत आहे की काय झालं होतं की आपल्याकडे निजाम, इंग्रज आणि नागपूरकर भोसले यांचे तह व्हायचे. त्या तहानुसार वाशिम 3 भागात विभागलेलं गेलं. अच्छा. आता जर पुरावा सापडत नाही त्यामुळे ते थोडं कठीण जातं, पण हा इंग्रजांच्या विभागात सापडला होता ही मूर्ती. अच्छा. 3 विभागामध्ये नाकाला जी टॉकीज होती तिथे ते खोदकाम करताना त्यांना ती सापडली. आणि मग काळू म्हणाले की आता मी युद्धाला चाललो बंगालच्या, ते जर मी जिंकलो तर मंदिर बांधेल. तर ते जिंकले आणि त्यांनी मंदिर बांधलं. तर हा खरं तर नवा बालाजी. अच्छा. तिथून थोडासा आधी पेठेत जर आपण आलो तर जुना बालाजी. नवा बालाजी, जुना बालाजी. हा, अच्छा. जुने जे लोक आहेत हा नवा बालाजी, तो जुना बालाजी. पण इतिहासाच्या दृष्टीने ही मूर्ती निदान तुमची 11व्या-12व्या शतकातली आहे. अच्छा. कमीत कमी एक अंदाज आपण बांधू शकतो. नाही, अभ्यासानुसार. अगदीच कोरा अंदाज नाही, कारण तुलनात्मक अभ्यास जर करायचा झाला तर वाशिम जिल्ह्यात निदान बालाजीच्या एक 8 ते 10 मूर्ती आहेत. अच्छा. करेक्ट. किन्ही राजाला निदान 4 मूर्ती आहे. करेक्ट. रिसोडला एक मूर्ती आहे, त्याच्यानंतर मेहकरला आहे आणि ह्या सगळ्या 12व्या-13व्या शतकातल्या मूर्ती आहेत. त्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर आपल्याला पटकन कळतच की कुठे. बिलकुल. याच्यानंतर आपण येऊयात राजशिखरांकडे. म्हणजे वाशिम, वत्सगुल्म, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे, वाकाटक राजे, त्या सर्वांच्या नंतर आता आपण राजशेखर यांच्याकडे येऊयात. यांच्याविषयी काय कनेक्शन काय आहे? राजशेखर, खरं तर राजशेखर म्हणण्यापेक्षा संस्कृत साहित्यात काव्य करण्याची वत्सगुल्म शैली सर्वश्रेष्ठ मानली गेलेली आहे. मला वाटतं हे लोकांना लक्षात आलेलं नाही. मला त्याच्यावर पण यायचंय, पण एकदा पहिले पण तर यायचं. त्यातल्या राजशेखर हा आपल्या परिसरातला होता आणि आपल्या खरं तर परिसरात संस्कृत काव्याचे अनेक झालेले आहेत. तर त्यामुळे उंबरखेडला झालेला आहे आणि राजशेखर हा वाशिमचा असल्यामुळे त्याचं वेगळं कौतुक आणि काव्य सिद्धांत वगैरे त्यांनी ग्रंथ लिहिले आणि नंतर तो मग पॅट्रोनेसच्या हिशोबाने तो दुसऱ्या राजाच्या दरबारी गेला. पण राजशेखर इथे झाला हा योगायोग नाही. अच्छा. कारण जे नागपूरचे आपण सांगितलं होतं की त्यांचे गुप्ताशी संबंध होते, तर ते जे बाहुबली सिनेमात नाही का ती आई 2 लेकरं करते राज्यात, तसा प्रसंग खरं तर प्रभावती गुप्ताकडे आला होता.
राजामेला 2 मुलं झाले आणि 12 वर्ष तिने राज्य चालवलं. तर त्यावेळेस तिच्या सासरून गुप्तांकडनं लोक आले, त्यात एक आला होता कालिदास. संस्कृतमध्ये आज कालिदास सगळ्यात मोठं नाव आहे. तर मेघदूताची रचना रामटेकला झालेली. तर वाकाटकांकडे खर तर संस्कृतला जास्त स्थान मिळालं. नक्कीच. आपल्याला भाषेवर पण यायचंय. तुम्ही मला बोलताना सांगितलं होतं की वाशिम मध्ये भाषांवरती पण एक वेगळा विषय आहे, म्हणजे भाषा पण हा वेगळा विषय आहे वाशिमचा. ते वाशिमची भाषा खरं तर म्हणजे एक संस्कृतच्या हिशोबाने आज एक संस्कृत महाविद्यालय वाशिमला व्हायलाच पाहिजे होतं. तो एक दुर्दैवाचा विषय आहे की तुमच्याकडे रामटेकला झाली तशी युनिव्हर्सिटी इथे का नाही झाली. म्हणजे ज्या शैलीचं कौतुक जगभर आहे, वाशिमची शैली वाच्यमिरी ती सगळ्यात चांगली समजली जाते काव्याची, तर इथे संस्कृत महाविद्यालय सुद्धा नाही केलं. ती जगात प्रख्यात झाली पण वाशिमला नाहीये. आता रामटेकवाल्यांनी तिकडे कालिदास युनिव्हर्सिटी तयार करून घेतली, त्याची निदान ब्रांच तरी आहे इकडे. पण दुसरं असं महत्वाचं झालेलं आहे की आपल्याकडे 13व्या शतकातलं लीळा चरित्र म्हणून ग्रंथ आहे. त्यात चक्रधर स्वामींच्या सगळ्या सर्वज्ञांच्या लीळा आहेत. आणि अर्थात ते मेहकर आणि मंगरुळपीर आणि ते सगळं त्यांचा लोणार, मेहकर, वाशिम, मंगरुळपीर वगैरे त्यांचं ते स्थानं आहेतच तिकडे. आणि तिथे गंमत काय होती की त्यांच्या ज्या लीळा आहेत ती मराठी आणि आजचे आपले गावचे लोक बोलतात ही मराठी एक्झॅक्टली सेम आहे. याचा अर्थ काय माहितीये का की आपण जी मराठी बोलतो ती स्टँडर्ड मराठी आहे, पण आपल्या लोकांमध्ये इतका न्यूनगंड आहे की आपण आज ती सिरियल मधली जी मराठी आहे जी पुण्याची पण नाहीये, कारण पुण्यात वेगळीच मराठी बोलल्या जाते. तुगाच पुण्याच्या नावाने तिकीट म्हणून काय अर्थ नाही. तर टीव्हीची जी मराठी आहे ते आपण बोलायला लागलो आणि जे मोठे कवी आहेत ते आपले शब्द वापरतो. अच्छा. हा म्हणजे आपण पेक्षाला परता म्हणतो, पाहण्याला देख म्हणतो. आता देख हा शब्द आपण माझ्या देखता असं झालं, हा देख शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. ज्ञानेश्वर जर म्हणतात देखील गे माये आणि तुम्ही देखच्या ऐवजी तुम्ही म्हणता मी बघतो, आणि हे टीव्ही आल्यानंतर तुम्ही बघतो, हा किती न्यूनगंड एखाद्याने पाळावा. हे दुर्दैव व्हायचं. आणि चक्रधरांच्या याच्यात अजून एक गंमत काय झालेली आहे की त्यांच्या याच्यात आपल्या भागाच्या मराठीचे वेगवेगळे छटा सापडतात. म्हणजे आपल्या संस्कृतीला आपण संवर्धन करत नाही आपण स्वतःलाच इज्जत देत नाही. वराडीला लोक म्हणतात पुण्यात इज्जत नाही, वराडीला वराडातच इज्जत नाहीये. ते कशाला देतील ना, ते त्यांच्या भाषेला इज्जत, ते मावळ्याच्या भाषेला इज्जत देतील. वराडीला वराडीत इज्जत नाहीये. म्हणजे एक लेखक कोणीतरी यवतमाळचा येतो, अकोल्याचा येतो, त्याच्या पलीकडे आपण आपल्या लेखकांना बोलवत सुद्धा नाही. आणि विदर्भातल्या लेखकांचे फार तर नावही माहिती नाही लोकांना. बरेचसे उलगडे झाले. म्हणजे लोकांना वाकाटक माहित होतं, म्हणजे वाकाटक राजाची राजधानी वत्सगुल्म, वाशिम. म्हणजे थोडक्यात शॉर्टमध्ये आपण चर्चा करता म्हणजे ज्या पद्धतीने आपले श्रोते, आपले प्रेक्षक आपल्याला पाहतायत, श्रोते आपल्याला ऐकतायत, तर मला नक्कीच आनंद झाला तुमच्यासोबत चर्चा करताना की एक छान लेखक ज्याला म्हणतात. टेम्पल्स ऑफ लोणारचा जो बुक आहे आपला ते सुद्धा आपण पब्लिश झालेला आहे, ते सुद्धा मी वाचलं. तर खरंच खूप छान अभ्यास आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. येणारी जी जनरेशन आहे त्यांना कळायला पाहिजे की वत्सगुल्म खरंच काय आहे. आणि इतका सारा इतिहास आहे. शंभूराजे आहेत, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इकडे आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की बालाजी मंदिर बद्दल तुम्ही सांगितलं की त्यातली जी मूर्ती आहे ती खरंच एक वेगळं वैशिष्ट्य आहे. इरफान, महत्वाचं जाता जाता मला वाटतं लोकांना एक अजून सांगायला पाहिजे की लोकांना असा प्रश्न पडतो की वाकाटकांचं वाशिमला का काय नाही. त्याचं उत्तर असं की ते सापडलं नाही म्हणून. पण वाकाटक काळातली एक सुद्धा मूर्ती नाही का, तर ती आहे. कालिंका मंदिराजवळ इंगळेच्या शेतामध्ये वाकाटक काळातला शंखनिधी ठेवलेला आहे. आणि तिथे मला हे परत ऐकलं, वाशिम मध्ये वाकाटक काळातलं काहीच नाहीये असं लोकांना पडतो. कारण मनसरला गेला ना तिथे खूप मोठे मोठे नालंदा सारखे तिकडे त्यांचे राजवाडे. वाशिमला काय नाही, कारण उत्खनन झालेलं नाही. आपल्याकडे पाण्याच्या टाकीजवळ एक लाल देवळे म्हणून तिथे त्यांनी उत्खनन झालं होतं 1991. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की परत इथे उत्खनन झालं पाहिजे, व्हायलाच पाहिजे सर्व. कारण तो हिस्से पुराणात इतका महत्वाचा लेख सापडतो. माणूस अजंठा बांधतो, अजंठा जाऊन पाहायला पाहिजे लोकांनी किती भव्य आहे. आणि हा नंतर पातूरच्या लेण्या बांधतो. तर ह्याचं आज आपल्याकडे जे आहे ते एक लालदेवळा उत्खनन झालं होतं, तो एक आहे. आणि कालिंका देवीचं जे मंदिर आहे फुकटपुऱ्यानंतर पुढे आता त्याच्या बाजूला इंग्रजचं क्षेत्र आहे साईडला. त्या इंग्रजच्या शेतामध्ये जसा अजिंठाला शंखनिधी आहे तसा शंखनिधी ठेवलेला आहे. आणि शंकर पार्वतीची शबर शबरी रूपातली खूप सुंदर मूर्ती आहे. तशी मूर्ती भारतात कदाचित नसेल. कारण एरवी शंकराच्या पार्वती डावीकडे असते, इकडे पार्वती उजवीकडे. तर इतकी युनिक मध्ये आजही आहे. आणि ती नुसती शेतात पडू नये, त्याला निदान त्याचं संवर्धन व्हायला पाहिजे. एक तर दुसरं, आता आम्ही रिसोर्टला म्युझियम केल्यामुळे आमच्या रिसोर्टच्या मूर्ती सगळ्या निदान रिसोर्ट म्युझियमला आल्या.
पण निदान त्या शंकरनिधीचा रेप्लिका करून वाशिमच्या एंट्री गेटवर उभा करायचा. मला हीच म्हणायची की जाता जाता आपल्या इंटरव्ह्यू मधून आपले जे वत्सगुण नगरीतले नागरिक आहेत यांना काय आव्हान कराल? त्यांना माझं हेच आव्हान आहे की तुमच्या वाशिमच्या महत्वाचा तुम्ही शोध घ्यायचा आणि ते तुम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे. तर तुमच्या राजशेखराच्या नावाने नुसतं एक भाषणाने कुठेतरी करण्यापेक्षा संस्कृत महाविद्यालय आणणं किंवा तो जो शंकरनिधी आहे त्याच्या मूर्ती तुमच्या गेटवर, जसं औरंगाबादला केलं, त्यांच्या हवेला त्यांनी अजिंठ्याच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत, ते त्यांनी करावं. किंवा मराठी बद्दल स्वतःचा आत्मसन्मान करून उद्या एखादं वाशिमहून विदर्भाचं स्पेशल न्यूज चॅनल तयार व्हावं. अशा गोष्टी घडायला पाहिजे. कारण एक शेवटचं सांगतो मी, आज वाशिम इतकं पॉलिटिकली ऍक्टिव्ह होतं की लोकमान्य टिळकांना बोलून वाशिममध्ये त्यांचा सत्कार झालेला आहे. बिलकुल. आणि त्यांच्या संग्रहालयामध्ये ते चांदीचं तबक त्याच्या अभिमानाने गेल्या गेल्या दिसते आपल्याला. तर एवढं ऍक्टिव्ह असलेलं शहर आता आपण ज्या परिस्थितीत आलं तर मला वाटतं वाशिमनी स्वतःचा आत्मसन्मान वाढून इतिहासाची पुनर्मांडणी करायची गरज नाही. नक्कीच ज्या पद्धतीने आपण चर्चा केली त्याच्यातून बरेचसे विषय उलगडा झालेला आहे. म्हणजे इतिहासातील पाऊल खुणा ज्या आहेत ते मला वाटतं की परत त्याला उजाळा मिळालेला त्या भविष्यातल्या पाऊल खुणा ठराव्यात या जनरेशन पर्यंत पोहोचाव्यात. सचिन दीक्षित सर, खरंच तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमाला आलात आणि सुंदर अशी माहिती दिली वत्सगुरूंबद्दल, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ वात्सगुरू 90.8 FM आवाज वाशिम की इतिहासातील पाऊल खुणा या कार्यक्रमात टेम्पल्स ऑफ लोणारचे लेखक, इतिहास तज्ञ सचिन दीक्षित सर, जे इंजिनियर आहेत, त्याचबरोबर बरेचसे लेख त्यांचे पब्लिश होत राहतात आणि इतिहासाची बरीचशी जाण त्यांना आहे, त्यांचा अभ्यास आहे. त्याचबरोबर त्यांना तुम्ही संपर्क करून आपल्या ऋषीवट नगरी म्हणजे ज्याला आपण रिसोड म्हणतोय सध्या, त्याचबरोबर वाशिमला आपण वत्सगुरू नाव आहे, वत्सगुरूंचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मला वाटते नक्कीच आपल्या भागातील या इतिहास तज्ञाला आपण भेटलं पाहिजे. सर, परत एकदा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.